शिवसेना खासदार संजय राऊत बोलतात, थेट ऐकूया। बघा, आपचं सरकार आहे आणि लेफ्टनंट गव्हर्नर बीजेपीचा आहे। बेसमेंटमध्ये पाणी शिरतं, ती बेसमेंट बेकायदेशीर आहे आणि इतर पुढल्या अनेक घटना घडामोडी आहेत। मुलं रस्त्यावर उतरलेली आहेत। सरकारतर्फे त्या मुलांना भेटायला समजावायला कोणी जाऊ शकलं नाही। मला असं वाटतं आम्ही याच्यावर त्यात पार्लमेंटला हा विषय उचलायला पाहिजे। आम्ही उचलू। अनिल देशमुखांनी प्रतिज्ञापत्र सादर केले तर ईडीच्या कारवाईपासून सुटका करण्याची कोणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय। देशाचे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी जो खुलासा केलेला आहे, मी आरोप म्हणत नाही, खुलासा, आरोप हवेत होतात की ते गृहमंत्री असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थ पाठवला आणि त्या मध्यस्थानं सांगितलं की आम्ही तुम्हाला 3 ॲफिडेव्हिट देतो, त्या ॲफिडेव्हिटवर तुम्ही सह्या करा, तर आम्ही तुम्हाला तुमच्यावर जी कारवाई होते आहे ईडीची, सीबीआयची, त्यापासून आम्ही तुम्हाला वाचवू, तुम्हाला अटक करणार नाही। आणि हा सद्गृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं त्यांना वारंवार भेटत राहिला की तुम्ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यावर आम्ही सांगतोय ते आरोप करा। हे ॲफिडेव्हिट आहेत, 3 ॲफिडेव्हिट आहेत, त्याच्यावर तुम्ही सह्या करा, पुढचं आम्ही पाहतो। जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, अशा प्रकारचं इशारा म्हणा, धमकी म्हणा, हे देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने केलं। मी जे त्यांना खलनायक म्हणतोय ना वारंवार, ते त्यासाठी। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। राजकीय दबावाला जे झुकले नाहीत ते तुरुंगात गेले, आमच्यासारखे लोक जे झुकले, घाबरले, ते भाजपात गेले। मग अजित पवार असतील, वेश पालटून दिल्लीला फिरत राहिले, एकनाथ शिंदे काळी दाढी पांढरी करून त्यांच्यावर फिरत राहिले, हे या गोष्टी झाल्या भविष्यात। पण अनिल देशमुख यांना जो सुमित कदम नावाचा मिरजेचा एक लायझनिंग करणारा माणूस भेटला, आता फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल आमचा काही संबंध नाही, आमचा त्याचा काही संबंध नाही, हा त्याचा संबंध आहे। हा मिरजेतला तरुण आहे, त्या संघाशी, आरएसएसशी संबंध आहे, भाजपशी संबंध आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे, हे आपण पाहिलं असेल। आम्ही त्या सुमित कदमला ओळखत नाही, बरं का। अनिल देशमुख सांगतात ते खोटं आहे वगैरे वगैरे, असे अनेक पुरावे आम्ही देऊ शकतो। दुसरा असा आहे की हा कोण सुमित कदम का कोण जो आहे, कोण आहे, हा कोण आहे, याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे, कोणी दिली, गृहमंत्री कोण आहे, या सद्गृहस्थाला वाय दर्जाची सिक्युरिटी, असं याने काय महान काम बजावलेलं आहे, कर्तव्य केलं आहे की ज्याला महाराष्ट्र सरकारनं वाय दर्जाची सिक्युरिटी दिली। जे अनिल देशमुखांच्या बाबतीत झालं आहे ते आपल्याला माहीत असेल। मी व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे चेअरमन असताना मी राज्यसभेच्या चेअरमनला एक पत्र लिहिलं होतं, या इथे दिल्लीमध्ये। मला सातत्यानं काही लोक भेटायला येतात आणि मला धमक्या देत आहेत की तुम्ही जे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करताय तो तुम्ही नाद सोडा, नाहीतर आम्ही तुम्हाला ईडी किंवा सीबीआयमध्ये आत टाकण्याचा आमचा तयारी पूर्ण झाली। हे अशा प्रकारचं पत्र मी 2.5 वर्षापूर्वी व्यंकय्या नायडूंना लिहिलं होतं आणि इथे आपल्यासमोर ते मी एकदा दाखवलं होतं।
त्याच पद्धतीने झालेलं आहे. जायचं, लोकांना धमक्या द्यायच्या ईडी सीबीआयच्या आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी करून घ्यायच्या. आम्ही दबलो नाही, आम्ही तुरुंगात गेलो. मी लिहिलेलं पत्र रेकॉर्डवरती आहे. संघ परिवाराशी संबंधित लोक हे कसे येतात, आधी आपल्याला समजवायचा प्रयत्न करतात. आपण त्यांचं ऐकलं नाही तर मग इशारा, धमक्या आणि तुमचं भविष्य किती धोकादायक आहे. तुम्हाला ईडी सीबीआयच्या कारवायांना तोंड द्यावं लागेल हे सरळ सांगून तुम्हाला ते त्यांच्याकडे ओढून देतात. अजित पवारांच्या संदर्भात खुलासा स्वतः अजित पवारने केला. हा माणूस वेश पालटून फिरायचा दिल्लीमध्ये. पूर्वीच्या काळी मोगलांच्या काळामध्ये कोणत्या हारून अल रशीद होता, वेश पालटून फिरायचा राज्यामध्ये. एकनाथ शिंदे वेश पालटून फिरतात. देवेंद्र फडणवीस वेश पालटून काय तोंड दाखवायला का लाज वाटते का तुम्हाला स्वतःची? खुलेआम करा ना, बिंदास. हो, आम्ही गद्दारी बेईमानी करणार आहोत. वेश पालटून काय फिरताय दिल्लीत आणि मुंबईमध्ये? नाही, पण देशमुखांच्या प्रकरणामध्ये समीत कदम यांनी असा खुलासा केलेला आहे सर की देशमुख यांना इतकी सिक्युरिटी होती, ते गृहमंत्री होते, त्यांनी बोलवल्याशिवाय मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांनी बोलवल्याशिवाय वगैरे या गोष्टी. आता बघा की आता तुम्ही काय पत्ते पिसायचे ते पिसा. अनिल देशमुख यांच्या बोलण्यात तथ्य आहे आणि हे अनेक वर्षापासून मला माहिती आहे. त्यांच्यावर जी कारवाई सुरू झाली तेव्हापासून त्यांचा माझा संवाद होता. काही काळ तुरुंगात ते माझ्याशी बोललेले आहेत या विषयावरती. हाच विषय. आणि त्यांच्या सांगण्यात, बोलण्यात आणि माहिती देण्यामध्ये एक कन्सिस्टन्सी आहे. आणि या अनुभवातून मी सुद्धा गेलेलो आहे. देशमुख कशाला, मी सुद्धा गेलेलो आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई झाली. त्यांची 150 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली दाऊशी संबंध आहे म्हणून. आणि भाजपमध्ये प्रवेश करतात 150 कोटीची प्रॉपर्टी पवित्र झाली आणि त्यांना परत मिळाली. हो, अशोकराव चव्हाण आमचे मित्र आहेत, बिचारे घाबरले. आदर्श घोटाळ्यात त्यांचं नाव येतं, व्हाईट पेपरमध्ये नाव येतं निवडणुकीपूर्वी, आणि पक्ष बदलतात, आदर्श घोटाळा स्वच्छ होतो. अशा अनेकांच्या बाबतीत ज्यांच्यावर तुम्ही ईडीची कारवाई केली त्या भावना गवळी आता विधान परिषदेत आल्या ना. त्याच्यामुळे अनिल देशमुख सांगतायत ते 100% सत्य आहे. बोला. महाराष्ट्रात देखील मणिपूर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची अवस्था सामाजिक आणि सध्याच्या परिस्थितीवरती त्यांनी भाष्य करताना एवढं. महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. विरोधकांना खोट्या प्रकरणात अडकवणं किंवा तुरुंगात टाकणं यासाठीच फक्त गृहमंत्रालयाचा वापर होतो आहे. आणि आपल्या पक्षाचे जे गुंड, लफंगे, चोर आहेत त्यांना संरक्षण देणं. गृहमंत्री फडणवीस यांनी ज्यांना संरक्षण दिलेलं आहे पोलिसांचं, त्यातले 80% लोक लफंगे आहेत. पहा ना तुम्ही, त्यांच्यावर खटले आहेत, लफंगे आहेत, चोऱ्या माऱ्या, दरोडे. तुम्ही यादी काढा. त्याचा हे सद्गृहस्थ आहेत. यांना इतकी सुरक्षा द्यायचं कारण काय? आमचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये अशा प्रकारच्या असंख्य लोकांना संरक्षण दिलं आहे. एकनाथ शिंदे गटात कुणी प्रवेश केला की लगेच संरक्षण. काय मोठं क्रांतिकारक काम केलं होतं त्याने. गल्लीमधल्या एखाद्या आमच्या गटप्रमुखाने जरी प्रवेश केला लगेच त्याला 2 गणराश. शहीद भगतसिंगासारखे, भगतसिंग, राजगुरू. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? आणि जनता वाऱ्यावर आहे. जनतेचे खून पडत आहेत, बलात्कार होत आहेत, रेप होत आहेत, चोऱ्या होत आहेत, दरोडे पडत आहेत, राजकीय कार्यकर्त्यांवरती हल्ले होत आहेत. काल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुटुंब भेट होती. मात्र भेट देताना पूर्वी रामाची मूर्ती येत असत, आता शंकराची मूर्ती येत. रामाला विसरले. म्हणजे हेच तर भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे बरं का. राम त्यांच्या कामाचा राहिला नाही, रामाला विसरले. कदाचित रामाला परत ते गर्भगृहात बंद करतील, यांचा काही भरोसा नाही. आता जय जगन्नाथ ओरिसातून 20 जागा मिळाल्या म्हणून जय जगन्नाथ. अजून कोणता देव? त्यांचं उत्खनन सुरूच असतं देवांच्या बाबतीमध्ये. जो देव पावेल तो त्यांचा देव.